एक व्हिडिओ काढतो मी. नमस्कार. तर या ठिकाणी आपण डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत नानासाहेब ज्या आहेत यांना आपण ऊस पिकासाठी मार्गदर्शन केलं होतं. तर ऊस हा अशा पद्धतीनं तुटल्यानंतर असं मुळ्यांची संख्या वगैरे असं ऊस या ठिकाणं आहे आणि जाडी वगैरे तुम्हाला म्हणाल तर ह्या अशा पद्धतीनं जाडी वगैरे मिळालेली आहे आणि वाढ वगैरे आहे. तर ही अशी आहे. या ठिकाणं हा ऊस 1 जानेवारीची लागवड आणि आत्ता जानेवारीची आज तारीख जी आहे 8 म्हणजे पूर्ण 12 महिन्यातच ऊस तुटून या ठिकाणी तोड झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या ऊसाची क्वालिटी किंवा ऊसाची पेऱ्यांची संख्या वगैरे लांब मिळते आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाची समस्या राहते पेऱ्यांची साईज आणि लांबी मिळत नाही. त्यामुळं ॲव्हरेजली ऊसाची वाढ ही आपल्याला कमी राहते. तर या ठिकाणं अशा पद्धतीनं ह्या ऊसामध्ये तोड झाल्यानंतरनं मिळालेले किंवा इथून पाठीमागे जे ट्रीटमेंट केली त्यानंतरनं मिळालेले रिझल्ट ह्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. आणि एकूण वजन वगैरे किती भरेल हे नंतर तुम्हाला सांगितलं जाईल. तरी तत्पूर्वी त्यांनी या ठिकाणी खोडाव पिकामध्ये एकरी 60 टन ॲव्हरेज मिळालेला आहे हे त्यांनी स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तो लाईव्हचा यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि हा पण येणार आहे, परंतु हा मी साधा व्हिडिओ घेतलेला आहे. तर या संदर्भात डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत ऊस पीक असेल, केळी पीक आहे, तर डाळिंब पीक आहे आणि इतर जी पिकं असतात तर त्यामध्ये आपण मार्गदर्शन करत असतो. तर या संदर्भामध्ये आपण अशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत किंवा शेतकऱ्यांसोबत आपण काम करत असतो आणि या ठिकाणं कमीत कमी योग्य खतांची निवड, योग्य औषधांची निवड करून पिकांचं उत्पादन कसं घ्यावं किंवा कसं चांगलं मिळेल यावरती आधारित आपण मार्गदर्शन करत असतो. आणि हे समोर ऊसाची वाढ वगैरे अशा पद्धतीने झालेली आहे हे तुम्हाला दाखवत आहे. धन्यवाद शेतकरी.